जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्ह जे काही कोर्स कॉमर्स फॅकल्टीचे आहे सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्नसाठी जे विद्यार्थी आर्ट्स अँड कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांनी कॉमर्स फॅकल्टीमधून ज्यांनी ओई किंवा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स घेतलेला आहे तर त्या या अभ्यासक्रमाचे आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग पेपर फर्स्ट, इन्कम टॅक्स पेपर फर्स्ट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेपर फर्स्ट, बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग पेपर फर्स्ट, मार्केटिंग पेपर फर्स्ट, बिझनेस इन्व्हायरमेंट पेपर फर्स्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पेपर फर्स्ट, फायनान्शियल लिटरसी पेपर फर्स्ट, ॲक्रुवल मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट आणि इंडियन बँकिंग सिस्टीम पेपर फर्स्ट हे जे विषय आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी ओपन इलेक्टिव्ह कॉमर्स फॅकल्टीमधून घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या अभ्यासक्रमाचे क्वेश्चन पेपरचे पॅटर्न आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेले आहेत. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण, की सगळ्यात अगोदर फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर फर्स्टच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय होता. तर सदर विषयाची क्वेश्चन पेपर ही पुणे युनिव्हर्सिटीची 30 मार्काची असणार आहे. यासाठी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन दी ब्लँक्स, ज्यासाठी 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्काला असेल. तर क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर तुम्हाला 12 मार्कासाठीचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 शॉर्ट नोट्स असणार आहे. प्रत्येक चॅप्टरवर एक एक शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यासाठी 12 मार्क्स देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करा आणि रिमेनिंग जे काही 4 प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही 2च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर फर्स्ट ओईचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. तर इन्कम टॅक्स पेपर नंबर फर्स्टमधील फॉर्मॅट काय आहे, तर सेम इन्स्ट्रक्शन आहे, की क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एकूण 30 मार्कासाठीचा परीक्षेचा फॉर्मॅट असणार आहे. टाईम ड्युरेशन 2 तास आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 12 मार्क मिळवणं अपेक्षित आहे. ओके. सो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स, 6 मार्कासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे थिअरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर 1 12 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 थिअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 12 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर आहे 12 मार्कासाठी. त्यामुळे कोणत्याही अ, 1 नंबर आणि 2 नंबर जे काही चॅप्टर आहे त्यापैकी दोन्ही याच्यावर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातील. त्यापैकी एक प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचा आहे किंवा दोन्हीही एक एक 6-6 मार्काला असतील तर ते दोन्हीही सॉल्व्ह करायचे आहे. तर आपण पुढचा सब्जेक्ट पाहूया, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेपर नंबर फर्स्ट. तर यासाठी 30 मार्क आहे. पासिंगसाठी तुम्हाला 8 मार्काची आवश्यकता आहे. पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ दिलेले आहे, या 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स. ऑल चॅप्टरवरती तुम्हाला 6 मार्काला येतील. क्वेश्चन नंबर सेकंड आहे ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 12 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर सेकंडवरती ब्रॉड क्वेश्चन 12 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 4 शॉर्ट नोट्स आहे, ज्या दोन्ही चॅप्टरवरती 2-2 शॉर्ट नोट्स विचारले जातील. तर कोणत्याही 2 लिहायचे आहेत, त्यासाठी 12 मार्क्स देण्यात आलेले आहे. असे 30 मार्काचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. त्यानंतर बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या पेपरचा फॉर्मॅट बघूया. मुळात या विषयाचा सेपरेट आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे सेम आहे क्वेश्चन नंबर यासाठी 30 मार्क देण्यात आलेले आहे. 2 तासाचा टाइम अवधी आहे. पासिंगसाठी तुम्हाला 12 मार्कांची आवश्यकता आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स, 6 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर सेकंड ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्काला आहे.
क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 3 कॉस्ट शीटवरती तुम्हाला 12 मार्काचा प्रॉब्लेम आहे. तर शॉर्ट नोट्स तुम्हाला 3 विचारल्या जातील. प्रत्येक चॅप्टरवरती एक एक शॉर्ट नोट्स. अशा तुम्हाला 3 शॉर्ट नोट्सपैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. त्यासाठी 12 मार्क्स देण्यात आलेले आहे. 6-6 मार्कासाठीच्या या शॉर्ट नोट्स असणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आर्ट्स अँड सायन्सच्या मार्केटिंग हा विषय सिलेक्ट केलेला आहे ओई म्हणून, त्यांच्यासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या ठिकाणी आहे. यासाठी तुम्हाला 30 मार्क आहे. पेपरला पासिंग होण्यासाठी 12 मार्काची आवश्यकता आहे. पेपर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. पेपरमध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ असे 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स आहे 6 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर सेकंड आहे थेअरी क्वेश्चन्स ऑन युनिट नंबर फर्स्ट 12 मार्क. क्वेश्चन नंबर 3 आहे ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर सेकंड वरती 12 मार्क. तर क्वेश्चन नंबर 4 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर आहे 12 मार्क. असे मिळून 30 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. त्यानंतर पुढचा ओईचा सब्जेक्ट आहे बिझनेस इन्व्हायरमेंट पेपर नंबर फर्स्ट. हा पण पेपर 30 मार्काचा असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला 12 मार्काची आवश्यकता आहे. तर पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाइम अवधी आहे. पेपर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. यासाठी इन्स्ट्रक्शन आहे क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड अटेम एनी 2 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 ते 4 आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 पैकी 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स ऑल चॅप्टरवरती 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर सेकंड ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्कासाठीचा 12 ब्रॉड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर 12 मार्कासाठीचा ब्रॉड क्वेश्चन आहे. त्यानंतर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पेपर नंबर फर्स्ट हा बिझनेस लॉ बोर्डाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा ओई घेतलेला आहे त्यांच्यासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. यासाठी सुद्धा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून क्वेश्चन पेपर येणार आहे. एकूण परीक्षेसाठी 30 मार्क असणार आहे. पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाइम अवधी दिलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला 12 मार्क्स आवश्यकता आहे. एकूण परीक्षेत 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक 6 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर सेकंड थेअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्क असतील. क्वेश्चन नंबर 3 थेअरी क्वेश्चन ऑन चॅप्टर नंबर सेकंड वर 12 मार्क असतील. तर क्वेश्चन नंबर 4 थेअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 12 मार्क असतील. त्यानंतर फायनान्शियल लिटरसी पेपर नंबर फर्स्ट दिलेला आहे. हा पण प्रश्न किंवा या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाइम अवधी आहे. परीक्षा 30 मार्काची घेतली जाईल. पासिंगसाठी 12 मार्कांची आवश्यकता आहे. यासाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. परीक्षेत एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. यासाठी क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे. क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स फॉर ऑल चॅप्टर यासाठी 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 थेअरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट यासाठी 12 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 12 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 4 शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरती 2-2 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यासाठी 12 मार्क्स आहे. कोणत्याही 2च शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. त्यानंतर सेकंड लास्ट सब्जेक्ट आहे ॲक्रुअल मॅथमॅटिक्स पेपर नंबर फर्स्ट. यासाठी पण तुम्हाला एकूण 30 मार्क असणार आहे. पेपर लिहिण्यासाठी 2 तास आहे. पासिंगसाठी तुम्हाला 12 मार्कांची आवश्यकता आहे. परीक्षेमध्ये टोटल 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त इंग्लिश लँग्वेजमधून येणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. यासाठी पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स यासाठी 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर सेकंड चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेश्चन आहे 12 मार्क. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन आहे 12 मार्क्स. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 1 वरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 12 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे 12 मार्काला. या पद्धतीने 30 मार्कांचं हे स्वरूप असणार आहे. शेवटी लास्टचा सब्जेक्ट आहे इंडियन बँकिंग सिस्टीम पार्ट फर्स्ट.
तर यामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 30 मार्क आहे, पासिंगसाठी 12 मार्कांची आवश्यकता आहे, पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाईम अवधी असणार आहे. एकूण परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे प्रश्न विचारले जाणार आहे. दोन्ही माध्यमातून या विषयाचे क्वेश्चन पेपर येणार आहे. तुम्हाला ज्यातून उत्तरं लिहायची त्यातून उत्तरं लिहू शकता. यामध्ये टोटल परीक्षेत 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर 1 सॉरी यामध्ये इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे तर त्यापैकी क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 फिल इन दी ब्लँक्स 6 मार्काला राहतील. क्वेश्चन नंबर सेकंड थेरी क्वेश्चन अँड चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्क असतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्क्स असतील. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 किंवा चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 12 मार्काला राहणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जे ओपन इलेक्टिव्हचे जे कोर्स कॉमर्स फॅकल्टीला आहे, जे आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे, तर त्यामध्ये जवळजवळ 10 विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. EVSचा पेपर, इंग्लिशचा पेपर आणि बाकीच्या विषयांच्या क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला बघायला भेटणार आहे. त्यामुळं अद्याप जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित सहभागी व्हा. त्यामध्ये दिलेले सर्व मेसेज काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.